श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज 30 डे चॅलेंजचा दिवस आहे 12वा आणि 12व्या दिवसाची गोष्ट मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। तर प्रत्येक गोष्टीतून काहीतरी घेण्यासारखं आहे। तुम्ही म्हणाल की या गोष्टी तर आम्ही खूप ऐकल्या आहेत, कारण आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपले आजी आजोबा आपल्याला खूप गोष्टी सांगायची, पण तेव्हा त्या गोष्टीचं काय तात्पर्य होतं हे कधीच कळालं नाही। फक्त आजी आजोबांनी ती गोष्ट सांगावी आणि आपण झोप येत नाही म्हणून ती गोष्ट ऐकत होतो। परंतु खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आजच्या जीवनामध्ये की आपण ज्यातून खूप काही घेऊ शकतो आणि आपलं जीवन जे आहे ते भक्तिमय करू शकतो। माझ्या प्रत्येक गोष्टीतून आपण इतकं शिकू शकता की जी गोष्ट मी तुम्हाला सांगते त्या गोष्टीचं जर तुम्ही खरं तात्पर्य घेतलं तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी तर व्हाल, परंतु समाधानीही राहाल, आनंदीही राहाल। अशीच एक सुंदर गोष्ट आहे की आपण भगवंताचं नामस्मरण कसं करावं, का करावं आणि सर्व काम सोडून करावं की कसं करावं, त्यातून आपल्याला काय फायदा होईल। काही लोकांना खूप शंका असतात की काय पडलं आहे त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये, इथं दररोज इतकी कामं करावी लागतात, तितका वेळ नाही मला भगवंतासाठी किंवा नामस्मरण करण्यासाठी। कोणी सुंदर लाईन म्हटली आहे की भक्ति अगर भोजन में मिल जाए तो प्रसाद बन जाता है, भक्ति अगर भोजन में मिल जाए तो प्रसाद बन जाता है, और भक्ति अगर पानी में मिल जाए तो चरणामृत बन जाता है। इतक्या सुंदर लाईन आहे, या ऐकून खूप समाधान वाटतं। तर अशीच एक गोष्ट आहे की एका गावाच्या बाहेर एका महात्म्याची झोपडी असते आणि त्या झोपडीच्या थोड्याच अंतरावर एक कुटुंब राहत असतं। ज्या कुटुंबाचा जो मेन माणूस असतो, जो कर्ता असतो, तो खूप कष्ट करत असतो आणि आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करत असतो। तर जे महात्मा जे असतात ते रोज राम 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 जप करत असतात आणि म्हणजे भजन करत असतात की त्यांचे जे वाद्याचा आवाज असतो तो ज्या या कुटुंबातील जो मुखिया असतो तो दिवसभर काम करतो आणि त्याला त्याच्या आवाजाने डिस्टर्ब होत असतं। मग त्याला रोज राग येतो, वैताग येतो की काय हे महात्माजी की रोज येऊन ते राम 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 आणि तो त्या आवाजाने माझी झोप मोडते, मला दुसऱ्या दिवशी कामावर जायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी कामावर गेल्यानंतर माझी रात्री झोप न झाल्यामुळे मला तिथे झोप येते आणि माझं काम व्यवस्थित होत नाही, म्हणून त्याला चिड येत असते। एक दिवस तो काय करतो, त्याला असा त्या महात्माजींच्या आवाजाचा खूप त्रास होतो आणि तो काय करतो तर त्या महात्माजींच्या झोपडी समोर जाऊन आवाज देतो आणि विचारतो की नेमकं तुम्ही हे राम 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 जो जप करता याने काय साध्य होणार आहे? काहीच साध्य होणार नाही, कारण तुम्ही काहीतरी काम केलं तरच तुम्हाला खायला मिळणार आहे। नुसतं प्रभूचं नाव घेतलं तर तुम्हाला खायला मिळणार नाही। परंतु महात्माजी त्याला सांगतात की तू काहीही केलं नाहीस तरीही भगवंत तुला खायला घालणार आहेत, कारण माझ्या भगवंताच्या नावात इतकी ताकद आहे की ते कुणालाही उपाशी राहू देणार नाही। तर तो गृहस्थ त्या महात्माजींना चॅलेंज करतो आणि म्हणतो की मी आज दिवसभर राम नामाचा जप करणार आहे, बघू मला भगवंत खायला देतात की उपाशी ठेवतात। मी स्वतःहून काहीच खाणार नाही आणि मी बघणार आहे की भगवंताच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे की ते मला खायला देतात की नाही देतात की उपाशी ठेवतात। असा निश्चय केल्यानंतर तो गृहस्थ घरून सांगतो की मी कामावर जात आहे, परंतु तो एका जंगलामध्ये जातो आणि तिथं राम 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 असा जप करत बसतो। तो झाडावर जाऊन बसतो की खाली जर कुणी आलं तर त्याला विचारेल की का बसलाय काय, म्हणून तो काय करतो एका झाडावर जाऊन बसतो। झाडावर बसल्यानंतर याचा राम 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 असा जप चालू असतो आणि तिथून काही व्यापारी लोक, त्या गावातले जे व्यापारी लोक आहेत ते आपल्या व्यापारासाठी दुसऱ्या गावाला तिथून प्रवास करत असतात। तर ते थकलेले असतात, त्यांना जेवणाची त्यांची वेळ होती म्हणून त्या झाडाखाली ते स्वयंपाक बनवतात। खूप छान असा स्वयंपाक ते बनवतात आणि स्वयंपाक बनवत पूर्ण होतो, त्यांना जेवायचं असतं की कुणीतरी पाठीमागून एक जण येतो आणि म्हणतो की जे डाकू आहे, डाकूंची जी टोळी आहे ती तुमच्या दिशेने येत आहे। आता या व्यापाऱ्यांकडे खूप सारा पैसा, त्यांची मालमत्ता जी असते, त्यामुळे हे डाकू काय करतात, व्यापारी काय करतात, तो स्वयंपाक तिथेच सोडतात आणि तिथून पळून जातात। तर डाकूंची ती टोळी त्या झाडाखाली येते आणि बघतात तर स्वयंपाकाचा सुंदर असा वास येत असतो आणि खूप स्वादिष्ट असं जेवण त्या व्यापाऱ्यांनी बनवलेलं असतं। परंतु सर्व डाकूंना जे आहे तर ते भोजन करावंसं वाटतं, परंतु त्यातला एक जण काय म्हणतो की या स्वयंपाकामध्ये न जाणो कोणी विष तर काढलं नसेल ना, कारण सर्व डाकूंना एकत्र मारण्याचा जर त्यांचा प्लॅन असेल तर काय सांगावं। तर ते सर्वांना पटतं आणि ते काही
जेवण करत नाही. ते आजूबाजूला बघतात की इतका सुंदर स्वयंपाक करून कोण कुठेतरी लपलेला असेल म्हणून त्यांचा शोध घेण्यासाठी सर्व चहूबाजूंनी शोध घेतात, परंतु त्यांना कोणीच सापडत नाही. तेव्हा त्यांचा जो मुखी असतो त्याची नजर वरती झाडावर जाते आणि तो बघतो तर याचा झाडावर बसून राम 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 असा जप चाललेला असतो. मग ते डाकू जे असतात ते त्याला खाली उतरवतात आणि विचारतात, तू हा स्वयंपाक केला आहे आणि तूच आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणतो, नाही नाही, मी तसं केलं नाही, मी फक्त माझा जप करत आहे. परंतु डाकू त्याची एकही ऐकत नाही आणि ते त्याला म्हणतात की तू हा जो स्वयंपाक केला आहे तो तू आम्हाला खाऊन दाखव, म्हणजे आम्हाला विश्वास पटेल की यामध्ये काही नाही. तो म्हणतो, नाही, मला तर जेवण करायचंच नाही आहे. तो नाही नाही म्हणत असतो, परंतु डाकू त्याला बळजबरीने ते जेवण करायला लावतात आणि तो जेवण करतो आणि मनोमन त्या महात्म्याचं बोलणं आठवत असतो की खरंच महात्माजी म्हणाले होते की खरंच प्रभूचं राम नाम जर घेशील तर भगवंत तुला उपाशी राहू देणार नाही, कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते तुला नक्कीच अन्न देणार आहे. म्हणून सर्वांनी आपल्या कामासोबत, म्हणजे माझं असं म्हणणं नाही किंवा या गोष्टीचं असं तात्पर्य नाही की तुम्ही कामधंदा सोडून भगवंताचं नामस्मरण करा, पण हातामध्ये काम आणि मुखामध्ये राम असंही आपण करू शकतो. म्हणून सर्वांनी काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या ज्या भगवंताने आपल्याला जे हा मानव देह दिला आहे तर या मानव देहाला आल्यानंतर आपण काम करण्यासोबतच भगवंताचं नामस्मरणही करायचं आहे. तर आजच्या गोष्टीमध्ये सुंदर असा हा संदेश मी आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. म्हणून सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आणि निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान मिळवायचं आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.